सर्व शेतकरी मित्रांना जय श्रीराम। शेतकरी मित्रांनो, अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठे सोहळ्यानिमित्त आपल्याला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की आपण आपल्या या शासकीय योजना YouTube चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती व शासनाच्या वेगवेगळ्या नवनवीन योजनांबद्दल नेहमी माहिती घेऊन येत असतो। आज आपण अतिवृष्टी अनुदान 2022 संदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच असेल की 2022 या वर्षामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरता एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जे काही 2022 या वर्षामध्ये अतिवृष्टी नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व या याद्यामध्ये जे काही शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र होते त्यांचे नावे, त्यांना दिलेला एक विशिष्ट क्रमांक आणि या विशिष्ट क्रमांकाच्या आधारावर त्यांना आपली KYC प्रक्रिया पूर्ण करायची होती। ज्याही शेतकऱ्यांची 2022 अतिवृष्टी अनुदानाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचं जे काही अनुदान होतं ते थेट बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेलं आहे। असं असलं तरी राज्यातील बहुतांश शेतकरी अजून देखील अतिवृष्टी अनुदान 2022 पासून वंचित असल्याचं दिसून येतं। याचं मुख्य कारण काय असेल तर आपण पाहतोय की अतिवृष्टी अनुदानची जी काही वेबसाईट आहे ज्यावरती शेतकरी यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात येते, या वेबसाईटचा तांत्रिक अडचणी असल्यामुळे बरेच सारे शेतकरी अतिवृष्टी अनुदान 2022 पासून वंचित असल्याचे दिसून येते। तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये आता ही KYC ची वेबसाईट जी आहे ती व्यवस्थितपणे चालू आहे। त्यामुळे तुम्ही जर अजून अतिवृष्टी अनुदान 2022 पासून वंचित असाल तर आपण लवकरच तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान 2022 च्या संदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। या यादीमध्ये तुमचं नाव जर समाविष्ट असेल तर या ठिकाणून तुम्ही आपला विशिष्ट क्रमांक घ्यावा। हा विशिष्ट क्रमांक घेतल्यानंतर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे। या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आपला जो काही विशिष्ट क्रमांक अनुदानाचा क्रमांक आहे हा क्रमांक टाकून तुमची KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। KYC प्रक्रिया पूर्ण करते वेळेस आपल्याला वितरित केली जाणारी अनुदानाची अमाउंट, शेतकऱ्याचं नाव, बँक माहिती याप्रमाणे या ठिकाणी सर्व माहिती शेतकऱ्याची दिसून जाते। आपणही आपली सर्व माहिती व्यवस्थित चेक करावी आणि अतिवृष्टी अनुदान 2022 ची KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून आपण 2022 अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही अतिवृष्टी अनुदानाच्या KYC संदर्भातली एक महत्त्वाची अशी अपडेट होती, कारण खूप साऱ्या दिवसापासून KYC च्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे खूप सारे शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या लाभापासून वंचित होते। त्यामुळे आपण अजूनही जर अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असाल तर लवकरात लवकर आपला विशिष्ट क्रमांक मिळवावा। विशिष्ट क्रमांक घेऊन आपण विशिष्ट क्रमांक घेतल्यानंतर आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी। KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याची एक स्लिप मिळते, ज्या स्लिपवरती आपला बँक अकाउंट नंबर, नाव वगैरे अशा प्रमाणे माहिती असते। KYC प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजेच तुमच्या अनुदानाची 8 ते 10 दिवसामध्ये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाच्या KYC संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासकीय योजना व उपयुक्त अशी माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।